विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील जो स्थूल वाचनपर पाठ आहे, विश्वकोश या पाठावर आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, टिपा लिहा. तर यामध्ये पहिला आहे विश्वकोशाचा उपयोग आणि दुसरा आहे विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया कशी आहे. तर सुरुवातीला आपण विश्वकोशाचा उपयोग या प्रश्नाचं उत्तर पाहूया. बघा, कोणताही एक विषय महत्त्वाचा विषय इतर अनेक विषयांशी जोडलेला असतो. अशा अनेक विषयांची एकत्रित माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्र हा महत्त्वाचा विषय विश्वकोशात आपण जर पाहू लागलो तर त्याच्याशी संबंधित आपल्याला औषध विज्ञान, शरीर शरीरक्रिया विज्ञान, जीवरसायनशास्त्र, रोगजंतुशास्त्र असे अनेक उपविषय त्याच ठिकाणी वाचायला मिळतात. अशा प्रकारे मुख्य विषय व त्याच्याशी जोडलेल्या विषयांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो. भाषांमध्ये आदानप्रदान होऊन अनेक नवीन शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. शिवाय वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक तसेच तांत्रिक गरजा वाढू लागल्या. त्यामुळे देखील अनेक शब्द अस्तित्वात आले, म्हणजे तयार झाले, निर्माण झाले. नवीन शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. आयाम म्हणजे अर्थ प्राप्त झाले. आणि हे सगळं समजण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग होतो. म्हणजेच आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागविण्यासाठी, आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी सर्व प्रकारचं प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान, सूक्ष्म म्हणजे है ना, लहानातल्या लहान असं ज्ञान आपल्याला मराठी भाषेतून मिळण्यासाठी आपल्याला विश्वकोशाचा उपयोग होतो. तर हा झाला विश्वकोशाचा उपयोग. हा टिपाल्यावरती आधारित जो प्रश्न, याचं उत्तर. पुढचं आहे विश्वकोश निर्मिती प्रक्रिया, म्हणजे विश्वकोश तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती कशा प्रकारे होते. तर बघा, मराठी विश्वकोशाच्या निर्मितीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचा जो कालखंड आहे किंवा जो कालावधी आहे, तर त्या काळामध्ये या विश्वकोश निर्मितीला सुरुवात झाली. या निर्मिती प्रक्रियेमध्ये ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. हा तर बघा, एका वाक्यातल्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेमध्ये कोणाचं योगदान मोलाचं ठरलं गेलं. तर उत्तर होईल डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. पुढे बघा, विश्वकोश निर्माण करताना सुरुवातीला विषयावर तज्ज्ञांच्या समितीची रचना केली जाते. तज्ज्ञ म्हणजे जे एक्सपर्ट असतात त्यांच्या एक समिती, म्हणजे कमिटी नेमली जाते. पुढं काय होतं की प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली जातात. शीर्षक म्हणजे टायटल निश्चित केलं जातं. त्याचबरोबर मुख्य, मध्यम आणि लहान नोंदीतील मुद्द्याची टाचण तयार केली जाते. टाचण म्हणजे नोट्स तयार करतात. म्हणजे मुख्य विषय कोणते, मध्यम विषय कोणते आणि लहान विषय यांच्या ज्या नोंदी आहेत त्याची टाचण तयार करतात. शिवाय नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या जातात. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या याद्या तयार करतात. याद्या म्हणजे लिस्ट तयार करतात. आणि नंतर आकार विल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. आकार विल्य म्हणजेच बघा, जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो अल्फाबेट्सनुसार की ना, ABCD अशा प्रकारे, तसं मराठी भाषेमध्ये जे स्वर आहेत आणि व्यंजन आहेत, म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा अशा प्रकारे. आणि आता है ना, ही 12 खडी न राहता आता 14 खडी झालेली आहेत. 2 स्वर ॲड झालेले आहेत. त्यानंतर मग जे व्यंजन आहेत क, ख, ग, घ, तर याच्या आकार विल्ल्यानुसार, म्हणजे मराठीमधील जे वर्णमाला आहे त्याच्या अल्फाबेट्सनुसार याद्या लावतात. आणि 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला आणि सध्या आपल्या विश्वकोशाचे
18 खंड प्रकाशित आहेत. खंड म्हणजे भाग. तर बघा एक वाक्यातल्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे, की मराठी विश्वकोशाचा पहिला खंड कधी प्रकाशित झाला? तर उत्तर येईल 1976 म्हणजे 1976. आणि आता सध्या आपल्याकडे विश्वकोशाचे 18 खंड प्रकाशित किंवा प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. अ, शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढतं. याविषयी तुमचं मत लिहा. जे आपण बघतो बघा न्यूजपेपरमध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये भाषिक कोडी येत असतात. तर त्या अशा प्रकारची कोडी सोडल्यामुळं आपलं भाषिक ज्ञान वाढतं. याबाबत तुमचं काय मत आहे? तर बघा उत्तर शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषेची गंमत अनुभवता येते. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अनेक गमतीदार शब्द पाहता येतात. शब्दकोड्यांमुळे भाषिक समृद्धीत निश्चित भर पडते, म्हणजेच वाढ होते. विविध वर्तमानपत्र, मासिके, साप्ताहिके यामध्ये येणारी शब्दकोडी. मासिके म्हणजे काय? दर महिन्याला प्रकाशित होणारं आणि साप्ताहिक म्हणजे वीकली म्हणजे आठवड्याला प्रकाशित होणारं. तर यामध्ये येणारी शब्दकोडी सोडवल्यामुळे आपल्या शब्दसंपत्तीत भर पडते. आपला शब्दसंग्रह वाढतो आणि शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा कळण्यास मदत होते. म्हणजे एका शब्दाचे कशाप्रकारे वेगवेगळे अर्थ तयार होतात हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं आपलं शब्दाचं ज्ञान वाढतं आणि एकच शब्द पण संदर्भानुसार त्याचा अर्थ कसा बदलतो ते आपल्यास समजण्यास मदत होते. शब्दकोडी सोडवल्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढून आपलं भाषेवरचं प्रभुत्व वाढतं. विविध विषयाचं ज्ञान वाढतं. वैज्ञानिक, भौगोलिक, ऐतिहासिक संकल्पना समजणे सोपं होतं आणि याशिवाय त्या विषयाचं विस्तृत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं. शाब्दिक करामतींवर आधारित शब्दकोडं सोडवल्यामुळं आपल्याला लेखक, कवी, त्याचबरोबर साहित्यिकांचंही जवळून परिचय होतो. त्यामुळं आपली भाषा अधिक समृद्ध होते, प्रगल्भ होते. म्हणजे अशा प्रकारे शब्दकोडं सोडवल्यामुळे आपलं भाषिक कौशल्य वाढवण्यास खूप मदत होते. तर हे झालं आपलं मत. तुम्ही अजून आपल्या वैचारिक पातळीनुसार याच्यामध्ये थोडा बहुत बदल करून त्याप्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. बघा पुढचा प्रश्न आहे. विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. व विश्वकोश हाताळण्याचे किंवा पाहण्याचे किंवा वापरण्याचे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला काय लक्षात आलेत ते लिहा. तर बघा उत्तरासाठी आपल्या शाळेत किंवा आपल्या गावातील विभागातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये मोठमोठ्या काचेच्या कपाटात मराठीच्या विविध साहित्य संपदेबाबत साहित्य संपदेसोबतच मराठी विश्वकोश ठेवलेला आपल्याला आढळतो म्हणजे दिसून येतो. असा हा मराठी विश्वकोश पाहायचा असेल तर पहिली गोष्ट आकार विल्ल्यानुसार पाहावेत. म्हणजे आकार विल्ल्यानुसार म्हणजे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे अल्फाबेट्सनुसार म्हणजे आहे ना आकार विल्ल्यानुसार अ, आ, इ, क, ख, ग, घ अशा प्रकारे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमाने दिलेला शब्द पाहावा. म्हणजे जी बाराखडी आहे, आत्ताच आहे बाराखडी आता नाही राहिलेली, आता 14 खडी झालेली आहे. म्हणजे आणि हे 2 शब्द त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत म्हणून आता 14 खडी म्हणतात. तर हे 14 खडीमध्ये असणारे स्वर आणि व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा. त्याचबरोबर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषयांचा समावेश असलेला विश्वकोश आपल्या ज्ञानात आणि आपल्या भाषिक समृद्धीत भर घालतो. आपला मराठी विश्वकोश पाहिल्यामुळे आपली भाषा, त्या संबंधाचा संदर्भ, विविध विषयावरील सखोल आणि विस्तृत माहिती, त्यातील गंमत आपल्याला अनुभवता येते. आपल्याला आवडणारे, हवे असलेले कोणतेही शब्द, त्याचे अर्थ, त्याचे विविध संदर्भ आपल्याला विश्वकोशात पाहता येतात. शिवाय भाषेचं अनोखे रंग आपल्याला अनुभवता येतात. तर बघा, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं म्हणजे विश्वकोश पाहण्याचे जे फायदे आहेत, ते फायदे या ठिकाणी लिहू शकतो. पुढे बघा आता पुढचा प्रश्न आहे. केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भूत होतात ते स्पष्ट करा. केशभूषा म्हणजे हेअरस्टाईल. बघा आजकाल केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल करणं आपल्या सर्वांनाच आवडतं. त्यामुळं आपल्या सौंदर्यात भर पडते.
म्हणजे आपलं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. आजकालच नव्हे तर पण पौराणिक काळापासून केश रचनेचे आकर्षण सर्व समाजात होतं. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरता त्यात विजय चिन्हे आणि पदके लावत असायचे. म्हणजे हे आदिम मानव होते जे. म्हणजे अगोदरच्या काळामधले हे लोक काय करायचे, आपल्या डोक्याला मातीचा लेप लावायचे. म्हणजे पूर्णपणे माती आपल्या केसांना लावायचे आणि त्याच्यावरती काही विजय चिन्ह असतील किंवा पदक म्हणजे मेडल्स असतील, हे त्या ठिकाणी लावायचे. मग केशभूषेचा मुख्य उद्देश आकर्षकता, म्हणजे आपलं सौंदर्य अजून खुलून दिसावं किंवा आपलं सौंदर्य वाढवणे हा आहे. बघा, एका वाक्यातल्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की केशभूषेचा मुख्य उद्देश कोणता? तर काय उत्तर येईल? आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे आहे. शिवाय सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणं हा एक केशभूषेचा सामाजिक उद्देश आहे. या केशभूषेत केस कापणे, केस धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे, सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो, म्हणजे समावेश होतो. केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी. केसबंधाची म्हणजे केस बांधण्याची. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळामध्ये की स्त्रिया या आपले केस बांधून ठेवत असत आणि कशामुळं? तर ते आपले केस दुसऱ्यांना दिसू नयेत म्हणून. मग याच संकल्पनेतून, याच कल्पनेतून केस बांधण्याची ही कल्पना पुढे आलेली असावी. बघा, आपण अजंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या केशरचना या उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचं अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. म्हणजे आता जे आपण बघतोय केशरचनेच्या वेगवेगळ्या पद्धती, तर ह्या आताच्या काळातल्या नाहीत, तर ह्या पौराणिक काळापासूनच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल ते लिहा. तर बघा, या ठिकाणी आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे, की उच्च शिक्षणाचं माध्यम म्हणून आजकाल मराठीचा अधिकाधिक स्वीकार होत चाललेला आहे. म्हणजे मराठी हा विषय काही फक्त 10वी-12वी पुरतेच नाही, तर मराठी या विषयामध्ये आपण है ना, म्हणजे एकदम सगळं सर्वोच्च जी पदवी असेल, पी-एच-डी असेल, एम-फिल असेल, एम-एड असेल, म्हणजे अशा अनेक ज्या पदव्या आहेत, त्या पदव्या आपण घेऊ शकतो. म्हणजे उच्च शिक्षणाचं माध्यम म्हणून देखील मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होत चाललेला आहे. त्याचबरोबर शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठी भाषेला मान्यता मिळाली असल्यामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज निर्माण झालेली आहे. आणि आता अलीकडच्याच काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल, की आता मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देखील मिळालेला आहे. त्यामुळेच मानवी विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचं अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली एकत्र करणारा मराठी विश्वकोश तयार झाला. आणि कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी जोडलेला असतो. अशा अनेक विषयांची माहिती मिळाली तर तो विषय नीट व्यवस्थित समजून घेणं शक्य होतं. मराठी विश्वकोशामुळे तो आपल्याला फायदा होतो. बघा, अजून या ठिकाणी पुढे उत्तर आहे. तुम्ही है ना, हे वाचू शकता उत्तर, किंवा मी ही जी PDF फाईल आहे, या PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, भाषा सौंदर्य. विश्वकोश आकारविल्ल्यानुसार पाहावा, म्हणजेच अनुज्ञेय पाहावा हे आपल्याला कळलं. आणि त्यासाठी संपूर्ण वर्णमाला, म्हणजे आता बघा मी सांगितल्याप्रमाणे ॲ आणि ऑ हे स्वर धरून आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. मुखोद्गत म्हणजे काय? तोंडपाठ असायला हवी. आणि त्या योग्य वर्णांची आणि उच्चार स्थाने परिपूर्ण आकलन शक्ती असायला हवी. उदाहरणार्थ म्हणजे स्वरादी. स्वरादी म्हणजे स्वर अगोदर, अम आणि आहा या ठिकाणी जसं लावलं जातं तसा. व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके हा भाग. आता बघा, खालील शब्दकोड दिलेला आहे है ना, की शब्दकोड्यामध्ये आपल्याला हे शब्द दिलेले आहेत.
त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. पैसे न देता त्याला काय म्हणतात? विनामूल्य म्हणतात. पाणी साठवण्याचं मातीचं गोल भांडं आणि जिच्यात रेतीचं प्रमाण खूप जास्त असतं अशी जमिनीची जात कुठली? रहस्यमय म्हणजे काय? किंवा खास महाराष्ट्रीयन पक्वान्न म्हणजे याच्यामध्ये पोळ्या, मोदक, करंज्या हे हे आहेत. तर हे अशा प्रकारचं शब्दकोड आपल्याला दिलेलं असतंय. आता हे झाले मित्रांनो स्वाध्यायातले प्रश्न. आता प्रस्तुत स्थूल वाचनावरती आधारित अतिरिक्त ॲडिशनल इम्पोर्टंट क्वेश्चन आणि त्यांची उत्तरं बघा. पहिला प्रश्न आहे, विश्वकोश हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू असतो, म्हणजेच केंद्रबिंदू असतो किंवा महत्त्वाचा असतो. असं का म्हटलं जातं याविषयी तुमचं मत मांडा. बघा, उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. वाचनालय म्हटलं म्हणजे पुस्तकं आली. पुस्तकातून आपणास ज्ञान मिळतच असतं. पुस्तकातून फक्त आपणास संबंधित विषयाचं ज्ञान मिळतं. पण विश्वकोश म्हटला म्हणजे त्यात विविध विषयाचं ज्ञान एकत्रित केलेलं असतं. म्हणजे विश्वकोशामध्ये जवळ-जवळ सगळ्या विषयांचं त्या ठिकाणी ज्ञान किंवा त्या विषयाची आपल्याला माहिती मिळते. फक्त भाषेचं ज्ञान नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञान व विविध कला यांचा समग्र अभ्यास करण्यासाठी विश्वकोशाचं सहाय्य केलं जातं, घेतलं जातं. एखादा विषय त्याच्याशी संबंधित असणाऱ्या विषयाशी कशा प्रकारे जुळत असतो, त्याचं आकलन करून घेण्यासाठी विश्वकोश महत्त्वाचा असतो. म्हणून विश्वकोश हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू असतो, असं जे म्हटलं जातं ते योग्यच आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भाषा समृद्धीसाठी विश्वकोश महत्त्वाचा असतो. यावर तुमचं मत व्यक्त करा. भाषा समृद्ध होण्यासाठी किंवा भाषा प्रगल्भ होण्यासाठी. उत्तर बघा, आधुनिक काळात जागतिकीकरण झपाट्याने होत चाललेलं आहे. त्यामुळे भाषांमध्ये सहसंबंध वाढीस लागलेले आहेत. शब्दसंकर होऊन नवनवीन शब्द मराठीत येत आहेत. तसेच बोलीभाषेमधील साहित्य समृद्ध होत चाललेलं आहे. विज्ञान व तंत्रज्ञान अशा विषयातील शब्द मराठीत प्रचलित होऊ लागलेले आहेत. आणि अशा सर्व शब्दांची पाळंमुळं म्हणजे त्यांचा बेस, त्यांचं मूळ जे रूप काय आहे व त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला विश्वकोशाचं सहाय्य घेतलं जातं. शब्दाचं सौंदर्य खऱ्या अर्थाने जाणून घेण्याचे विश्वकोश हे एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणजे तो नेमका शब्द कसा तयार झाला, तो कुठल्या भाषेतून आला, तो शब्द मूळचा कुठला आहे, हे आपल्याला विश्वकोशाबरोबरच उत्पत्ती कोशामध्ये देखील पाहायला मिळतं. म्हणून भाषा समृद्धीसाठी विश्वकोश महत्त्वाचा असतो. बघा, पाठाची प्रस्तावना आहे की विश्वकोश हे स्थूल वाचन म्हणजे विश्वकोशाची ओळख करून देणारा पाठ आहे, जे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा सुरुवातीला दिलं आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा भाग म्हणजे या पाठावरती आधारित एका वाक्यात प्रश्न, जे की आपल्याला पाठ्यपुस्तकात नाहीत, पण तरीसुद्धा आपण एका वाक्यातले प्रश्न या विश्वकोश या पाठावरती आधारित आपण काढलेले आहेत. जवळजवळ 15-20 प्रश्न आहेत है ना, ते तुम्हाला निश्चित उपयोगाला येतील. कारण एका वाक्यातले प्रश्न आपल्याला स्थूल वाचनावरती आधारित 3 मार्काला परीक्षेला विचारतात आणि 2 मार्काला मोठा प्रश्न, थोडक्यात उत्तरे द्या. तर अशा प्रकारे बघा, पहिला प्रश्न आहे एका वाक्यामध्ये, विश्वकोश म्हणजे काय? तर विविध विषयावरील सखोल माहिती देणारा संदर्भ ग्रंथ. विश्वकोश कशासाठी उपयोगी पडतो? तर आपली ज्ञानवृद्धी आणि अभ्यासासाठी. ज्ञानवृद्धी म्हणजे ज्ञान वाढवण्यासाठी. आपल्या दैनंदिन जीवनात विश्वकोशाचं महत्त्व काय आहे? तर विविध विषयांची माहिती मिळवण्यासाठी तो आपल्याला उपयुक्त ठरतो. विद्यार्थ्यांनी विश्वकोशाचा वापर कसा करावा? तर कशासाठी करावा? तर अभ्यास आणि संशोधनासाठी करावा. विश्वकोशात कोणत्या प्रकारची माहिती मिळते? तर विश्वकोशामध्ये विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, तंत्रज्ञान आणि साहित्य या विषयांची माहिती मिळते. पुढचे प्रश्न बघा, आपल्याला विश्वकोश कुठे पाहायला मिळतो? तर आपल्याला ग्रंथालयात देखील पाहायला येतो आणि आता आपल्याला ऑनलाईन देखील पाहायला मिळतो. मराठीत प्रकाशित झालेला प्रसिद्ध विश्वकोश कोणता? तर त्याचं नाव आहे मराठी विश्वकोश. मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचं श्रेय कोणाला जातं? तर हे जातं श्रेय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. विश्वकोशाचा पहिला उपयोग कोणी केला? तर संशोधक आणि अभ्यासक यांनी केला.
सर्वसामान्य लोकांसाठी विश्वकोश का महत्त्वाचा आहे? तर तो एक माहितीचा विश्वस्त असा स्रोत आहे म्हणून. प्रथम विश्वकोश कधी तयार झाला? तर 18व्या शतकामध्ये. आजच्या डिजिटल युगात विश्वकोशाचा कोणता पर्याय उपलब्ध आहे? तर तो आपल्याला ऑनलाईन विश्वकोश आणि विकिपीडियाच्या माध्यमातून पाहायला भेटतो. पुढचा प्रश्न आहे, शालेय विद्यार्थ्यांसाठी विश्वकोशाचा उपयोग कसा होतो? तर ते आपल्याला गृहपाठ, प्रकल्प आणि निबंध लेखनासाठी उपयोग होतो. तर अशा प्रकारचे मित्रांनो प्रश्न आहेत. एकूण 25 प्रश्न आहेत सगळे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे, या PDF फाईलची लिंक पाठाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून डाउनलोड करा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.